जेवणात भाजी कोणतीही असो, पण ताटात फक्त या गावरान मोहरीच्या लोणच्याची एक फोड असली ना, तरी 2 चपात्या या जास्तच जातील. आजीच्या पद्धतीने पारंपरिक असं लोणचं मी बनवलेलं आहे. तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन पारंपरिक अशा रेसिपी पाहायला मिळतील. आणि या व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. ही जी कैरी आहे ना, ती रात्रभर हळद आणि मीठ लावून ठेवलेली होती. त्याचबरोबर इथे लसूण घेतलेला आहे, कारळ, मोहरी, तेल, हळद आणि मीठ. त्याचबरोबर इथे घेतलेले आहे मेथी दाणे, काळी मिरी, लवंग आणि बडीशेप. एवढं साहित्य इथे घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला एक एक करून हे भाजून घ्यायचं आहे. कढई गरम झालेली आहे. आता घालायची आहे मोहरी आणि मोहरी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. म्हणजे अगदीच लाल वगैरे सुद्धा नाही करायची. हलकीशी तडतड वाजायला लागली आणि कलर चेंज झाला, थोडासा वास यायला लागला की काढून घ्यायची आहे. मोहरी काढून घ्यायची आहे. आता आपल्याला कारळ देखील भाजून घ्यायचं आहे. कारळसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याला शाईन आली ना की म्हणजे ते भाजलं असं समजायचं. त्याचबरोबर त्याचे दाणेसुद्धा असे फुगतात. इथे बघू शकता, हे आपण काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे आता मेथी भाजून घ्यायची आहे. तर मेथीचे दाणे अगोदर कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. नंतर एक एक करून दुसरे जिन्नससुद्धा आपल्याला असेच भाजून घ्यायचे आहेत. इथे मी लवंग घालते, तर लवंगसुद्धा हलकासा याला वास यायला लागला की लगेच काढून घ्यायचं आहे. काळी मिरी देखील याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे. खूप असं लालसर वगैरे करायची अजिबातच गरज नाही. याचबरोबर बडीशेपसुद्धा आपल्याला हलकी अशी भाजून घ्यायची आहे. थोडासा सुवास आला ना की काढून घ्यायची. आता आपल्याला हे जे आपण काढून घेतलेलं आहे कारळ आणि इथे आहे मोहरी, तर तीसुद्धा व्यवस्थित अशी थंड झालेली आहे. मिक्सर जारवरती घालून घ्यायची आहे आणि आता याला ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता, ओबडधोबड असं वाटलेलं आहे. आता याच जारमध्ये आपल्याला कारळ देखील फिरवून घ्यायचं आहे. ते सुद्धा अगदी ओबडधोबड असं पल्स मोडवरती एकदा दोनदाच फिरवून घ्यायचं आहे आणि हे ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे दिसतंय. तर अशाच पद्धतीने आपल्याला हवं आहे. आता हा जो मसाला आहे, खडे मसाले आणि हे, तर ते सुद्धा ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं आहे. खूप असं बारीक वगैरे करायची गरज नाही. आता हे दोन्हीसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे जी कैरी आहे आपली, तर रात्रभर ही म्हणजे हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं. व्यवस्थित त्याचं पाणी काढून घ्यायचं. चाळणीवरती सुकी करून घेतलेली आहे. आणि आता हे जे मीठ आहे ना, ते सुद्धा हलकं असं गरम करून घेतलेलं आहे. ओतून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला आता मिक्स करायचे आहेत. तर अशा पद्धतीने हातानेच हे आपल्याला मिक्स करायचं आहे. हळदसुद्धा घालून घ्यायची आहे आणि हळद घालून झाली की तीसुद्धा मिक्स करायची आहे. त्यानंतर आपला जो मसाला होता फिरवून घेतलेला, तो सुद्धा, आणि याच्यामध्ये थोडंसं मी हिंग घातलेलं आहे. आता हे सुद्धा व्यवस्थित सोडवून घेतलं की ते सुद्धा हातानेच मिक्स करायचं आहे. मसाला हा सर्व एकत्र झाला पाहिजे. खडे मसालेसुद्धा यामध्ये सोडवून घ्यायचे आहेत. त्यातलेच खडे मसाले आपण बाजूला ठेवलेले होते. आता लसूण घालायचं आहे आणि लसूणसुद्धा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. हातानेच आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे. सुकलेल्या फोडी आहेत, तर त्यासुद्धा यामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि व्यवस्थित असा मसाला याला लागला पाहिजे, तरच लोणचं आपलं हे छान असं बनतं. तेलसुद्धा गरम करून थंड करून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स झालं की या कोरड्या जारमध्ये आपल्याला या फोडी व्यवस्थित असा मसाला दाबून दाबून भरायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये या सोडून द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तुम्ही चिनी मातीची सुद्धा इथे जार घेऊ शकता किंवा मटक्यामध्ये सुद्धा तुम्ही हे लोणचं लावू शकता. आता इतर राहिलेला मसालासुद्धा यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचा आहे. अजिबात फेकून वगैरे द्यायचा नाही. किंवा यामध्ये आपण म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीने प्रमाण घेऊ शकता. आता इथे मला खूप मसालेदार असं लोणचं हवं होतं, तर त्यामुळे मी मोहरी आणि कारळचं प्रमाण हे जास्त घेतलेलं आहे.
आणि इथे बघू शकता तेल आपण सोडून घेतोय. तर अशा पद्धतीने जार फिरवून घ्यायचा आणि सगळ्या बाजूने हे व्यवस्थित गेलं पाहिजे असं आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तेल आपलं ओतून झालेलं आहे. जारला सुद्धा घट्ट असं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता हे मुरण्यासाठी आपल्याला साधारण 7 ते 8 दिवसांसाठी हे ठेवायचं आहे. रोज आपल्याला हे सकाळी एकदा हलवून घ्यायचं आहे. कोरड्या सुक्या चमच्याने तुम्ही हे हलवा, म्हणजे लोणचं खराब वगैरे होणार नाही. इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे लोणचं बनवून तयार झालेले आहेत. साधारण आज 7वा दिवस आहे. 7 दिवसानंतर हे लोणचं व्यवस्थित असं मुरलेलं आहे आणि दिसायला बघताय ना, खूप भारी असं आपलं हे लोणचं बनवून तयार आहे. लहानपणी कशी आजी मडक्यात ते लोणचं सोडायची त्या फोडी, तर आपल्याला सुद्धा खूप मज्जा वाटायची. तसंच आज आपण हे लोणचं बनवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.